नमस्कार मित्रांनो. तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 14 मेच्या एपिसोडमध्ये ईश्वरी अर्णवच्या बाबांकडे येते. ईश्वरी अर्णवच्या बाबांना म्हणते, अर्णव सरांमध्ये आणि तुमच्यामध्ये जी काही गलतफहमी झाली आहे ना, ती एकदा का दूर झाली की सगळं बढिया होऊन जाईल आणि हे लवकरच होईल. फक्त बाबा, मला या सगळ्यामध्ये तुमची साथ हवी आहे. ईश्वरी काय करायचं, कसं करायचं आणि अर्णव बाबा यांचं नातं कसं सुधारायचं याबद्दल सगळं बाबांना सांगते. तर इथे वल्लरी त्या माणसाकडे येते. ती त्या माणसाला म्हणते, मला रमाकांत आणि सुप्रिया यांचे फोटोशी निगेटिव्ह हवी आहे, सगळं मला हवं आहे. तो माणूस म्हणतो, माझ्याकडे काही नाही आहे, मी नाही देऊ शकत. वल्लरी आपल्याकडची बंदूक काढते. तो माणूस घाबरतो आणि ओरिजिनल निगेटिव्ह तिला देऊन टाकतो. वल्लरी इथे म्हणते, चला आता पुढच्या प्लॅनला लागायला मोकळं. तर इथे अर्णवचे बाबा रूममध्ये डोकं धरून मोठमोठ्याने किंचाळत असतात. त्यांचं डोकं खूप दुखत असतं. घरातले सगळे काळजीने तिथे येतात. अर्णव, अंजली तेही तिथे आलेले असतात. अर्णव काळजीने विचारतो, काय झाले त्यांना? ईश्वरीला हेच हवं असतं. अर्णवच्या मनात बाबांबद्दल काळजी आहे, प्रेम आहे हे दाखवायचं असतं तिला. आता ईश्वरी बाबांमधलं अर्णवमधलं नातं कसं सुधारते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अर्णवचे बाबा सकाळी देवपूजा करतात, आरती करतात, घरातल्या सगळ्यांना आरती प्रसाद देतात आणि ते अर्णवकडे येतात. अर्णव आरती प्रसाद वगैरे घ्यायला तयार नसतो, पण ईश्वरी त्याला बळजबरीने आरती प्रसाद घ्यायला लावते. अर्णव आरती घेतो, प्रसाद घेतो आणि तिथून निघून जातो. ईश्वरीची पूर्ण खात्री असते की आता हळूहळू बाबांचं आणि अर्णवचं नातं चांगलं होणारच. थोड्या वेळाने ईश्वरी बाबा रूममध्ये असतात आणि बाबांना खोकल्याचा त्रास होऊ लागतो. बाबा ईश्वरीला म्हणतात, बाळा, माझ्या पिशवीमध्ये गोळी आहे, ती दे. ईश्वरी पिशवीतली गोळी देते आणि ती गोळी देत असताना ईश्वरीला अंजली, अर्णव यांच्या लहानपणीच्या काही गोष्टी बाबांच्या पिशवीत दिसतात. ईश्वरी थोडा विचार करते आणि अर्णवला बोलवायला त्यावरती धावत जाते. थोड्या वेळाने ईश्वरी सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून घेते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, अहो तुमच्या बाबांना तुमची काळजी नाही असं म्हणता ना तुम्ही? खरं तर त्यांना तुमची खूप काळजी आहे. अर्णव म्हणतो, नाही गं, या माणसाला कसली काळजी, हा बाप होण्याच्या लायकीचा नाही आहे. हा हार्टलेस माणूस आहे, याचं काळीच दगडाचं आहे. अगं, आम्हाला सोडून निघून गेला होता तेव्हा तो आम्हाला पोरकं करून निघून गेला. आम्ही कसे आहोत, जिवंत आहोत की नाही, मेलो आहे का हे बघायलासुद्धा तो आला नव्हता आणि आता आला आहे. एवढं मोठं वैभव दिसल्यावर त्याला समजलं असेल ना आम्ही श्रीमंत आहोत. ईश्वरी म्हणते, नाही अर्णव सर, अहो त्यांना तर माहिती पण नव्हतं की तुम्ही इंदोर सोडून निघून गेलायत. ते तुम्हाला सगळीकडे शोधत होते, पण तुम्ही कुठेच सापडला नाहीत आणि आता अचानक ते मंदिरात दिसले आणि मी त्यांना घरी घेऊन आले. अर्णव म्हणतो, असं अजिबात नाही आहे, तू काही त्यांची बाजू वगैरे घेऊ नको. ईश्वरी आत जाते आणि बाबांची पिशवी बाहेर घेऊन येते. ईश्वरी सगळ्यांसमोर ते पिशवीतलं सगळं सामान बाहेर काढते आणि ते अर्णवला, अंजलीला म्हणते, बघताय ना, तुमच्या लहानपणीच्या सगळ्या खेळण्या, तुमचे कपडे, तुमची टोपी सगळं बाबांनी सांभाळून ठेवले आणि तुम्ही म्हणताय की बाबांचं काळीच दगडाचं आहे. अहो त्यांना तुमची काळजी वाटतच होती. बाबा सांगा हे काय आहे? अर्णवचे बाबा म्हणतात, माझ्या मुलांचं बालपण आहे, हे त्यांच्या आठवणी आहे. मी त्यांना शोधत होतो तेव्हापासूनच्या या सगळ्या आठवणी. अंजली हे सगळं बघते आणि ती खूप रडते. अर्णवला पण रडू येतं. तो वर निघून जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.